दिल्ली स्फोटातील कार डॉक्टर उमर मोहम्मदच चालवत असल्याचं स्पष्ट। उमरच्या आईचे डीएनए मृतदेहाशी जुळले। अयोध्येत 25 नोव्हेंबरच्या मोदी भागवत यांच्या कार्यक्रमावर सुद्धा दहशतवाद्यांची हल्ल्याची होती योजना। रुग्णालय आणि गर्दीची ठिकाणं दहशतवाद्यांच्या रडारवर, मात्र साथीदार पकडले गेल्यानं प्लॅन गडबडला। माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष घालावं, जरांगेंची मागणी। तर धनंजय मुंडेंच्या चौकशीसाठी जरांगे आक्रमक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर। सिंहस्थानच्या 5700 कोटींच्या कामाचं होणार उद्घाटन। शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईची रणनीती ठरवण्यासाठी बैठक। आमदार, खासदार, नेते, उपनेते आणि प्रवक्ते उपस्थित राहणार। साधारणपणे 125 चा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार। ठक्करडोम इथे सभा होणार। निवडणुकीपूर्वी महायुतीच शक्तीप्रदर्शन करणार। अजित पवार माळेगाव बारामतीसाठी आज इच्छुकांच्या मुलाखती घेणार। पक्षाने आम्हाला कोल्लं तर आम्ही देखील बोलल्याशिवाय राहणार नाही। पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा इंदापुरातून गर्भित इशारा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये 2 मोठे पक्षप्रवेश। तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुभाष पवार भाजपात जाणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महाविकास आघाडीने सुद्धा फासे टाकले। महाविकास आघाडी राजू शेट्टींना सोबत घेण्याच्या तयारीत, तर काही ठिकाणी वंचितला सोबत घेण्याचा सुद्धा प्लॅन। पुण्यातील जैन बोर्डिंगमधील जाहिरातीचे बॅनर गोखले बिल्डरनं काढले। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्याचे निर्णय न आल्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। व्यवहार कधी रद्द होणार याकडे लक्ष। नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी रवी भवन मधील बंगले अपुरे। कॅबिनेट मंत्र्यांना बंगल्यांचं वितरण करताना तारेवरची कसरत करावी लागणार। कमी बंगले आणि मंत्र्यांची संख्या मात्र जास्त।